महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाजलेलं पूजा खेडकर प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्रानं जवळून पाहिलंय आणि त्यांच्या बाबतीत अनेक नको त्या गोष्टी या प्रकरणात बाहेर आल्या आणि शेवटी त्यांना बडतर्फ करण्यात आलं। पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते आणि यामध्ये यूपीएससीने म्हटलं होतं की पूजा खेडकर यांनी त्यांचं स्वतःचं नाव बदललेलं होतं, तसंच ओबीसी प्रमाणपत्र देखील खोटं होतं, असे अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आणि शेवटी त्यांना बडतर्फ करण्यात आलं। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे आणि यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक असा आरोप केलाय। माझी मुलगी डॉक्टर पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली आहे ती वस्तुस्थितीला धरून नव्हती। ती एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती सगळीकडे गेली आणि ही माहिती चुकीची आहे। या सगळ्या प्रकारामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि माझ्या विरोधात देखील एफआयआर दाखल करण्यात आल्यामुळे माझ्यावर दबाव असल्या कारणानं मला समोर येता आलं नाही, असं देखील त्यांनी नमूद केलंय। त्यांनी पुढे म्हटलंय की माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला, त्यामागील प्रमुख कारण म्हणजे मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली। प्रस्थापितांना वाटत होतं की मी या निवडणुकीला उभं राहू नये आणि या कारणामुळे मला नेत्यांच्या माध्यमातून जाणून बुजून त्रास दिला गेला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये त्याबद्दल राग होता आणि त्यांच्याकडे महसूल खातं असल्यामुळे या गोष्टीचा प्रभाव शासकीय अधिकाऱ्यावर पडलाय, असं देखील त्यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।